35 जणांनी अर्ज केलेत। भाजपचे 5 उमेदवार निवडून येतील इतकी मतं भाजपकडे आहेत, पण भाजपकडे आतापर्यंत 35 इच्छुकांनी अर्ज केले असून भाजप प्रदेशकडे आलेल्या अर्जांवरती पुन्हा एकदा कोर कमिटीच्या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि कोर कमिटीत चर्चा झाल्यानंतर यादी दिल्लीला पाठवली जाईल। भौगोलिक सामाजिक समीकरण या निकषावरतीच उमेदवारी दिली जाणार आहे आणि संघटनेतील सक्रिय पदाधिकाऱ्यांची भाजप प्रदेशकडे उमेदवारीसाठी मागणी करण्यात आली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आपल्या सोबत सध्या आहेत। तुषार, काय माहिती? श्वेता, काल रात्री तांगरे या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्या कोर कमिटीची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये देखील विधान परिषदेच्या जे संभाव्य उमेदवार आहेत त्या संदर्भात आपल्याला चर्चा झाल्याची खात्रीलायक माहिती मिळते। मात्र आता भाजपा प्रदेश कार्यालयाकडे जवळपास 35 इच्छुकांनी अर्ज केल्याचं पाहायला मिळते। जे 35 अर्ज आता आलेले आहेत त्या 35 अर्जासंदर्भामध्ये पुन्हा एकदा चर्चा होणार आहे आणि उमेदवार निवडत असताना भौगोलिक सामाजिक समीकरण आहे, कारण की येणाऱ्या 3 महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका आहेत। विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून देखील आपल्याला हे उमेदवार निवडले जाणार आहेत। त्यामुळे जे इच्छुकांची या ठिकाणी गर्दी आहे विधान परिषद निवडणुकीसाठी ते आपल्याला वाढताना पाहायला मिळते। आतापर्यंत जवळपास 35 इच्छुकांचे अर्ज हे प्रदेश कार्यालयाला प्राप्त झालेले आहेत। स्वतः प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही अर्जाची छाननी करणार आहेत आणि 35 इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांच्याशी देखील ते संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। बिलकुल तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।